श्रीराम समर्थ. स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरू स्फूर्ती जे लाभली, ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ अर्थ विशद केला आहे. त्यातील श्लोक क्रमांक 204 व 205 यांचा गूढ अर्थ आज आपण पाहू. श्रीराम. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. श्रीराम. हे मना, हा नामस्मरणाचा संग म्हणजे सहवास, त्याच्या अखंड निधिध्यासाने, त्याच्या प्रतापाने या जीवाला जडलेली जन्ममरणाची संगत सहवास तुटतो. तो असा तुटतो की पुन्हा त्याची संगत करण्याची इच्छाच त्याला होत नाही. त्याचप्रमाणे हे मना, या नामस्मरणाच्या संगतीमुळेच या जीवाला तत्काल ताबडतोब क्षणाचाही विलंब न लागता मोक्षसुखाची जोडी म्हणजे अमूल्य असे आत्मसुख म्हणजेच मुक्तिरूप कांतेचा उपभोग घेता येतो. तसेच हे मना, हा नामस्मरणाचा संग म्हणजे छंद, नाद, व्यसन तुला या आत्मसाधनापासून आत्मारामाच्या प्राप्तीच्या मार्गातून मुक्त करून तुला स्वतःलाच आत्मारामाचे दिव्य पद प्राप्त करून देतो. म्हणजे ज्या दिव्य पदात राहिले असताना प्रकाशरूपता प्राप्त झाल्यावर साधनच उरत नाही अशी स्थिती नामस्मरणाने या जीवाला प्राप्त झाल्यावर मी तू देवभक्त हे द्वैत नाहीसे होऊन पूर्ण सुखाचा ठेवा असा आत्मारामच हा होतो. सर्व द्वैत भाव हरपतात, लोपून जातात. सूर्याचा प्रकाश 12 कलांनी पूर्ण उदित होतो आणि हा जीव त्या प्रकाशात तेजोरूपात उडी घेऊन आत्मसात होतो. प्रकाशात झाल्यावर जीवपणाची जाणीवच शिल्लक राहत नाही. म्हणून ह्या जगात नामस्मरणाशिवाय, त्या आत्मारामाच्या नामाशिवाय कशाची संगत, सहवास, मैत्री, छंद, व्यसन सुखदायक होत नाही. असे व्यसन मनाला लावावे इतकीच श्री समर्थचरणी प्रार्थना आहे. नामस्मरण करीत राहणे हेच या जीवाचे देहात असेपर्यंत कर्तव्य आहे. आपण श्री गुरु आज्ञेप्रमाणे वागणे इतकेच. जय जय रघुवीर समर्थ. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. श्रीराम. हे मना, ही मनाला उपदेश केलेली अनेक शते म्हणजे नाना तऱ्हेचे बोध केलेली तत्वे, या तत्वांच्या श्रवणाच्या म्हणजे ऐकण्याच्या योगाने या बुद्धीमध्ये असलेले अनंत दोष जाऊन ती शुद्ध होते. जड असल्यास तीव्र, चलाख, सूक्ष्म आकर्षण करण्याची तिच्या ठिकाणी ताकद येते, शक्ती उत्पन्न होते आणि त्या शक्तीमुळे सत्यासत्तेचा निर्णय करून आत्मारामाच्या प्राप्तीच्या साधनाला म्हणजे नामस्मरणाला उद्युक्त तयार होते. आणि त्यामुळे या तत्वचिंतनाचा अभ्यास घडल्यामुळे याच बुद्धीत ज्ञानोदय होऊन त्या ज्ञानाच्या योगाने ऐहिक, भौतिक, नाशिवंत, जन्ममरणाला कारण अशा विषयी विराग, वैराग्य, नैराश्य उत्पन्न होऊन आत्माराम जाणण्याचे दिव्य सामर्थ्य या साधकाच्या अंगात म्हणजे बुद्धीत, अंतरात, मनात उत्पन्न होते. आणि त्या योगाने त्याला मोक्षसुखाचा, मुक्तीचा, आत्मप्रकाशात पोहण्याचा म्हणण्यापेक्षा बुडण्याचा सहज योग येऊन जन्ममरणाचा कुलाचा ओघ हा थांबवतो. मात्र श्री समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे विश्वास ठेवून आचरण केलेस तरच या गोष्टी सत्यसृष्टीत आहेत. या परमार्थ मार्गात विश्वास, अंधविश्वास हाच मुख्य पाहिजे. त्याशिवाय काहीही सफल होणार नाही. व्यवहारात जर विश्वासाशिवाय चालत नाही तर परमार्थात कसे चालणार. म्हणून विश्वास ठेवून नामस्मरण करा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. हाच समर्थांचा सर्वांना आशीर्वाद आहे.
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरू स्फूर्ती जे लाभली, ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंता पुढे. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या 205 मनाच्या श्लोकांचा गूढ अर्थ विशद करून झाल्यावर उपसंहार लिहिला आहे. हा उपसंहार अर्थात फलश्रुती सांगताना श्री महाराज म्हणतात, या मनाचे श्लोकात प्रथमपासून अखेरपर्यंत हारातील तंतूप्रमाणे अगर वस्त्रातील तंतूप्रमाणे नामस्मरणच भरलेले आहे. वेदांनी सांगितलेली गुह्य गोष्ट म्हणजे आत्मारामाची प्राप्ती आणि शास्त्रांनी सांगितलेले सार सर्वस्व म्हणजे आत्माराम याचाच विस्तार या मायबोली मराठीतून सांगितलेला आहे. कर्म उपासना ज्ञान म्हणजेच नामस्मरण हेच कर्म. याच कर्माच्या योगाने जे धर्मरूप फलपदरात पडते त्या फलाच्या योगाने उपासना घडते. म्हणजे आत्मारामाच्या सान्निध्यात जवळ आसपास वावरता येते, राहता येते. आणि अशा तऱ्हेच्या संगतीमुळे म्हणजे नामाच्या सहवासाने त्या आत्मारामाचे ज्ञान, जाणीव, प्रकाश मिळतो. या नामस्मरणाने तिन्ही गोष्टी साध्य होतात आणि त्या आत्मारामाच्या नामस्मरणाने साक्षात्कार होतो. प्रथम नामस्मरण करून उपासनेपर्यंत पाळी आल्यावर सद्गुरूविना ते आत्मरूप जाणता येत नाही आणि ते जाणल्याशिवाय जन्ममरण खुंटत नाही. हे या 205 श्लोकात नाना तऱ्हेने श्री समर्थांनी सांगितले आहे आणि ज्ञान झाल्यावरही अभिमानरहित राहायला बजावले आहे. ज्ञानप्रचिती जरी आली तरी नामस्मरण मात्र सोडू नये हेच वारंवार श्री समर्थ प्रेमाने आग्रहाने ते दृढ होण्याकरता सांगतात. कारण इतकेच की जो येथपर्यंत आला त्याने पुन्हा खाली पडू नये एवढ्यासाठीच ही आटापीट आहे. या मनाच्या सर्व श्लोकांच्या विवरणाने व श्रवणाने साधकांना ती आत्मवस्तूची खूण पटेल आणि आत्मदर्शन होईल. ज्यांना हा परमार्थाचा मार्ग चोखाळायचा, धरायचा, चालायचा त्यांना या आत्मदर्शनाचा, विवरणाचा औषधा तरी उपयोग होऊन सुलभ व सोपा असा मार्ग दिसेल व त्या मार्गाने जे जाणारे आहेत ते खात्रीने आत्मखुणेला, आत्मारामाच्या पदाला, मातृस्थानाला सुखाने पोचतील. त्रयोदशाक्षरी राममंत्राचा 13 कोटी जप झाला असताना साक्षात श्री रामरायांचा साक्षात्कार दर्शन होते असे श्री समर्थांचे वचन आहे. त्यांनी अनुभव घेऊन मग दुसऱ्यांना सांगितले आहे. या 13 कोटींपैकी प्रत्येक 1 कोटी जपाने मनुष्याच्या कुंडलीतील एक एक स्थान शुद्ध होत जाते. पहिल्या कोटीत म्हणजे तनुस्थानात देहाची शुद्धता व नामस्मरण करण्याची तीव्र इच्छा होते. असत वासनांचे वेग कमी होतात. उत्तम देवतांची वगैरे स्वप्ने पडतात. यावरून सत्वगुण वृद्धी पावत आहे असे वाटते. दुसऱ्या कोटीत धनस्थानात सर्व इंद्रिये याच्या ताब्यात येऊन समाधी संपत्तीरूपी धन प्राप्त होते. सद्वासनांचा उदय होऊन नामस्मरणात चित्त एकाग्र होते. सहज स्थानात तिसऱ्या कोटीमुळे सहज असे नामस्मरण चालू शकते. त्याकरता आयास करावे लागत नाही. सहज कार्ये साध्य होतात. चौथ्या कोटीने मातृस्थान म्हणजे सुखस्थान शुद्ध होऊन मन अत्यंत समाधानात राहून मानसिक त्रास, वासनांचा उपशम शांत होतो. साधू संतांविषयी प्रेम दुणावते. 5व्या कोटीने आत्मविद्या जाणण्याची जिज्ञासा प्रबल होते व त्याप्रमाणे सर्व तऱ्हेचे योग जमतात. 6व्या कोटीने काम क्रोधाधिक विकाररूप शत्रू आपल्या कह्यात राहतात. त्यांचे काहीच चालत नाही. 7व्या कोटीने आपल्याला मुक्तिभार्या मिळेल असा दृढनिश्चयाचा विश्वास उत्पन्न होतो. 8व्या कोटीने मृत्यूला जिंकता येते म्हणजे मरणाच्या भीतीतून तो मोकळा होतो. जन्ममरणाचे भय त्याला वाटत नाही. 9व्या कोटीने आपल्या मंत्रदेवतेच्या धर्माचे ज्ञान होते व दृष्टांत सुखाचा आनंद मिळतो. 10व्या कोटीने मागील कर्मे जळून जातात व समागम
जास्त घडतो. संत दर्शने घडतात. 11व्या कोटीच्या योगाने आपणाला लाभ होतो. तो लाभ म्हणजे सत्वगुणाचा पुतळाच आपण बनतो. व 12व्या कोटीच्या योगाने व्ययस्थान शुद्ध होते, म्हणजे देहातील विकारांचे लोप होऊन अंतःकरण अत्यंत निर्मल पवित्र असे होते व कृतार्थता मिळण्याचा योग जवळ आल्याचा अवर्णनीय आनंद त्याला होतो. 13व्या कोटीने साक्षात प्रकाशरूप आत्मारामाच्या रूपात हा एकरूप होऊन जातो. पुन्हा जन्ममरण म्हणून काही राहत नाही. पूर्ण सुवर्णत्वच त्याला प्राप्त होते. अशा तऱ्हेचे या नामस्मरणाचे अपूर्व असे फल आहे. जय जय रघुवीर समर्थ.